रामकृष्ण हरी. आज आपण करन्यासाचं तिसरं चरण घेणार आहोत. परंतु त्याआधी भारतातील प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि श्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या ज्या आमच्या मातोश्री आहेत, सावित्रीबाई फुले, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथम शतशः नमन करूया. रामकृष्ण हरी. त्यांच्यामुळं आम्ही आज हे ज्ञान प्राप्त करू शकतोय, त्यांच्यामुळं आमची लेखणी चालती, त्यांच्यामुळं आमच्या बुद्धीत प्रकाश पडतो आणि स्त्रियांना थोडंफार तरी ज्ञान आता होत चाललेलं आहे. ही सगळी सावित्रीबाईंची कृपा आहे आमच्यावर की जेणेकरून आम्ही शिक्षण घेत आहोत. रामकृष्ण हरी. आता आपण करन्यासाचं तिसरं चरण बघूया. तर करन्यासाचं तिसरं चरण आहे अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्य शोष एवच इति मध्यमाभ्याम नमः. हा मंत्र म्हणताना अंगठ्याने मधल्या बोटाच्या अग्रावर घर्षण करायचं आहे आणि तेथील देवता, तेथील शक्ती जागृत करायची आहे. आपल्या शरीरातील 10 नाड्यापैकी दोन्ही हातातील प्रत्येक बोटात 5-5 नाड्या येतात आणि त्यामध्ये मध्यमेत सुषुम्न नाडी येते. सर्व शरीराची चेतना या ठिकाणी एकत्र होत असते, एकत्र आलेली असते. आता याच्यामध्ये आपण मीपणा, अहंकार, गर्व हे सगळं ह्या मध्यमेवर अंगठ्याने घर्षण करून घालून टाकायचे आणि सुषुम्नेत एकरूप व्हायचे. जेव्हा आपण बोटांना स्पर्श करतो ना, तेव्हा तेथील नाड्या उत्तेजित होतात आणि आपल्याला एक अवर्णनीय शक्ती मिळते आणि देवाचं देवत्व आपल्या अंगावर स्थापन होतं. या मंत्राचा अर्थ असा आहे, या आत्म्याचा छेद होत नाही, या आत्म्याचा दाह होत नाही आणि हा आत्मा आर्द्र म्हणजे ओला होत नाही आणि हा आत्मा शुष्कही होत नाही म्हणजे सुकतही नाही. हा मंत्र दुसऱ्या अध्यायातील 24व्या श्लोकाचे पहिले चरण आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊलींची ओवी आहे, आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. दुसऱ्या अध्यायातली ही 136वी ओवी आहे. जेवढे शरीर मात्र आहेत म्हणजे जेवढे शरीर रूपाने आहेत ते स्वभावतः सगळेच नाशिवंत आहेत. म्हणून अर्जुना, तू लढणे योग्य आहे. हा आत्मा मरणार आहे किंवा मारणार आहे असं अजिबात नाही. हे एखाद्याच वाटत असेल की मी ह्या आत्म्याला मारीन आणि एखादा जर म्हणत असेल की हा आत्मा आता मरणार आहे, तर ते शक्य नाही. आत्म्याला कुठंही कधीही मरत नाही, आत्म्याला मरण नाही, आत्मा कोणाला मारू शकत नाही, आत्मा कोणाला मारित नाही. हे जे बोलण्याची पद्धत आहे हे सगळं होतं ते अज्ञानामुळे. तर भगवंत असं सांगतात की दोघेही ते आत्म्याला जाणत नाही आणि आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाला मरूनही देत नाही. म्हणजे ते आत्मा हा अमर आहे असं भगवंताने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.